हे तर मग आज आपण रिॲक्ट करणार आहे माझ्याच व्हिडिओवर. तर मग आम्ही रायगडला गेलेलो, तेही पावसाळ्यात. तर मग खूप मजा आलेली आणि बघाल तुम्ही कसं वातावरण वगैरे कसं होतं सगळं. तर चला स्टार्ट करू. तर ही येते व्हिडिओ, थंबनेल वेगळा आहे पण हीच आहे. अरे वेट वेट वेट, काय आहे यांचे तोंड. असलम भाई आणि हा कोण, मोहम्मद भाई. स्टार्ट करू. हे बंद कर ना. चावी टाकली? हो, कारची चावी बघ. कारची चावी आणि घराची चावी हा यांनी चेक केलेली इकडे. आम्ही रायगडवरून परत जाताना काय माहिती कुठे अडकली, अंधारात आम्ही शोधतोय मस्तपैकी चावी करायची. आता एन्जॉय कर ना. काय 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 बोलतो तू, ठेवतो मग. हे तू नंतर बघ ना तिकडची व्हिडिओ. अच्छा व्हिडिओ बघतोय. नंतर बघ. आता एन्जॉय कर ना. एन्जॉय तर करतोय. काय बोलतोय आजने? काका बोलले एन्जॉय द मोमेंट यार. मस्ती पण. मेन काका आले नव्हते. इकडनं घरी येऊ. प्लॅनिंग चालू आहे की कुठे कुठे जाता येईल. इकडून स्विमिंग पूलला पण गेलेलो आम्ही. हे काका नाही बोलवते, दमलेले. मंदिरात जाऊ. मंदिर लांब आहे का? आणि दोन लोकांचं काय मंदिरात पण जायचा प्लॅन होता तो पण मोजेल. पण टाइमच नव्हता. रिक्षा जाते. मानगाववरून रिक्षा परत आतमध्ये वाकडायच्या मंदिरात. त्यांना उशीर वगैरे नाही होणार. हे बघा, आता आम्ही गाडी केलेली रायगडला जायला माणगाववरून. तर मग 2 लोक यायचे होते, ते स्टेशनला पोचलेले माणगाव स्टेशनला. पण एवढा टाइमपास करत होते ना, फोटो काढतायत. मी कॉल लावतोय गाडी घेऊन. आम्ही एकतर माणगावला ट्रॅफिक एकतर किती असते, त्यात त्या ट्रॅफिकमध्ये जाऊ नाही शकत स्टेशनपर्यंत, म्हणून अर्ध्यात थांबलेलो. यांना बोललो चालत या. तर हे टाइमपास करत बसले तिकडे, फोटो बिटो. अर्धा तासाआधी स्टेशनला पोचलेले. मला तर डोकंच खराब झालेलं. आणि येतात बघ कसे एकदम मी म्हणून व्हिडिओ काढली त्यांची, एकदम रमत गमत येतात. हे बघ गार्डन मध्ये चालतात मस्त की. आम्ही बाकीचे लोक तिकडे थांबलेत, मी आणि ज्यांची गाडी होती ते काका, आम्ही आलेलो इकडे. तर मग ह्यांना घ्यायला एवढे रमत गमत येत होते. आता आम्ही सगळे यांना माणगावला घेतलं ह्यांना, आणि मग आता रायगडला जाणार. आपल्याला माथेरान एवढा पाऊस पडणार आहे. फ्युचर दिसलं यांना. वरती गेल्यावर कायच नाही दिसणार. हे बघ, तू नव्हता ना, मी मावशी होतो. वरती गेलो कायच नाही दिसत, नुसतं वाईट 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 वाईट. तू बॅग में डाल दे ना रेनकोट. असं वाईट वाईटच दिसतंय. आणि दिसेल रायगडला वाईट वाईटच दिसतंय. सिनरी दिसलीच नाही आम्हाला. तुम्ही बघाल तर फुल हिरो हिरो. आम्ही पावसाळ्यात गेलेलो, एक मजा आहे. एकदम वातावरण बेस्ट असतं, पूर्ण हिरवं हिरवं हिरवं. काय सिनरी असतात आम्ही. एवढा हा, मला आता आठवला, हात विनायकचा आहे. हा उलटा बसलाय बघा, कारच्या उलटा बसलाय. मी बोललो अरे बापरे, हा आहे ना माझ्या बाजूला बसत होता आणि असे ढेकर काढत होता का उलटी सारखं करत होता. मी घाबरलो, बोललो काय ठीक आहे ना. तो बोललो अरे नाही नाही मेरे को जैसा म्हणजे पोटात दुखतंय त्याच्या. रे बोललो ह्याला पहिले पाठवलं माहितीये का, पुढे पाठवलं त्याला पुढच्या सीटवर. नाहीतर हे केलं असतं विराजला बोलायनी. उलटा बसलेला मस्त पैकी आणि ओ ऊ करत बसलेला. माझ्या खिशात आहे.
आणि रस्ता फुल घाटाचा आहे. पाऊस पडत होता याच्या पुढे. रेंज आहे का बोलतो येताना तर चार्जिंगच नव्हती म्हणून व्हिडिओ नाही काढली, नाही तर तेव्हा पण पाऊस होता. आणि फुल घाटाचा रस्ता आहे. आम्ही असं आतमधून माणगाव पासून रायगडला गेलेलो. ते दुसरीकडून पण येतं वाटतं. फुल घाटांचा रस्ता. काय झालेलं मयुरेश? मला नाही काढणं चांगलं. कारण व्हिडिओ नाही काढायचे. हो काय सिनेरी. ढग बघा ना, एकदम व्हिडिओ काढतो. डोंगर वरती आहेत ढगांपेक्षा. इकडे पण बेस्ट शॉट आहे. हा, त्याला या साईडला बसवलं विनायकला. पुढे नाही, या साईडला बसवलं. काय 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 राहू दे नको अजय, राहू दे आम्ही काढतो. असू शकतं सार्थक तोच. हो, इकडे बघ सरतं. तेच आम्ही डिस्कस करतो की ते तो टोक आहे तो रायगडचं टकमक टोक आहे काय. हा तर आपल्या पाठवून दिसतो तो वाला आहे. तो वाला आहे. काय बोल? हो तो वाला. कुठे हा वाला. हा, आमच्या गावापासून असं गेला ना तर रस्ता आहे. डोंगरांमधून रायगडला जायला रस्ता आहे. एका साईडला म्हणजे ते एक गाव येतं, मग त्याच्या पुढे सगळं डोंगरच आहे. मग डोंगरातून पण लोक जातात कधी कधी रायगड पर्यंत. पण ते काय आदिवासी वगैरे राहत असतात काय माहिती. फोटो का काढतो तू? फोटो व्हिडिओ सगळेच काढतायत. व्हिडिओ मध्येच फोटो निघणार का बूमर आहे काय तू? ब्लर का झाला माझा? काढ असा थांबली. 3 मोबाईल चांगले बेस्ट होते, तरी माझ्या मोबाईलमध्येच सगळे व्हिडिओ काढले. माझा मोबाईल एकतर लॅग वगैरे होतो. स्टार्टिंग पासून सगळे व्हिडिओ मीच काढलेत. यांच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ नाहीये. मोबाईल आहे आतमध्ये ठेवलेले एकदम. काय सीनरी आहे बापरे. ते पावसाळ्यात गेलो ना म्हणून मग असं धुक जरा ते तसं वातावरण आहे. हे आलो. अच्छा, तेवढी व्हिडिओ नाही काढली वाटतं. हे रायगड चढायला स्टार्ट केलं आम्ही. तुझा मोबाईल घे. स्टेशन हे बघ टकमक टोक येतं. आत्ता एक मस्ती झालेली. हा तो अजय नावाचा मुलगा आहे ना, मी त्याला ते दोघं माणगावरून आलेले असे त्यांचे घराचे कपडे बिपडे घेऊन. मी त्यांना गाडीतच बोललेलो की तुमची बॅग आहे ना कारमध्ये ठेवा गपचूप, एवढी उचलणार नाही. मी आधीच सांगितलेलं. उतरताना माझं लक्ष फोटोमध्ये होतं वाटतं. मी यांच्याकडे बघितलंच नाही मी. पागल लोक एवढी जड बॅग घेऊन आता चढतायत तेव्हा. काय रे? काय बोल काय तरी. काय बोलू मी तर. व्लॉगिंग स्किल आमच्याकडे 0 आहेत गेले सगळे. बाकीचे. हे बघ, हा तो ब्ल्यू टी शर्ट आहे ना संदेश, त्याची बॅग मग मला घ्यायला लागली.
फुल एकदम. त्याने कोणती त्याची बॅग, हा ही दुसरी आहे ना, छोटीवाली आहे. त्याची बॅग मला घ्यायला लागली फुल एकदम, म्हणजे दगड दोंड सगळे भरून आणलेले त्यांनी, कपडे बिपडे, आणि तशीच माणगावापासून जे ट्रेनमधून उतरले तशीच गड चढायला आले. मी बोललो बाप रे येडे लोक. हळूहळू चालत होते. आणि तो दुसरा अजय तर ज्याची आयडिया होती बॅग घेऊन यायची, डोलत बिलत चालतोय. मी बोललो बापरे. आम्ही व्हिडिओ मध्ये नाही आले, पण चढताना बापरे काय जाम मस्ती केली. एकतर मलाच उचलायला लागली ती पूर्ण जड बॅग, कारण की हे एकदम हळूहळू आले असते नाहीतर. तरी त्यांच्या बरोबरच चालत होतो मी. हे बघा इकडे आलो ना, इकडे म्हणजे रायगड आता आलोच, तेव्हा मग मी विराजला दिली. तर विराज काय बोलतो की अरे मी अर्ध्यापेक्षा जास्त उचलली. इकडे काय 70-80% पोचलोय. हे रायगडचा मेन गेट दिसतो इकडे. गेट नाही, ते एंट्रन्स असतं ना, तसं इथपर्यंत पोचलो. 80 पण नाही, 90% असेल ते. इकडे बॅग दिली त्याला, तर रडत असं बोलतो अरे मी पण उचलली बॅग, तू काय एकट्याने नाही. वा, हे बघ आतापर्यंत त्याची बॅग त्याच्याकडेच आहे, अजून उचलली नव्हती त्यांनी. आणि सगळं मी बोललेलो ना धुकं धुकं, सगळं धुकं धुकत दिसतंय. हस त्या संदेशकडे एकतर कमी छोटी बॅग दिली तरी दमलाय तो. जय जय रायगड फोर्ट पोचलो आम्ही. तरी त्याची बॅग अजून आम्ही इकडे पोचलो तरी त्यांनी बघा त्याचीच बॅग घेतली. मी संदेशची बॅग उचलली. अच्छा, मला वाटलेलं मी आधी दिली त्याला. स्कॅमर कुठचा. हा गेट किती वर्ष जुना आहे, तसा आहे. आणि हे माहिती आहे ना, असं हत्तींना पण यायला त्रास पडेल. हत्ती तर येऊच नाही शकत इकडे. ते असे लोक खांद्यावर असं काय बोलतात, मोठं लाकूड घेऊन दरवाजा ठोकायला आले तोडायला, तर मग येऊ नाही शकणार. असं टन नाही बसणार ना त्यांचा. तोफ पण जय शिवराय, असा तोफ पण टन मारायला जरा शिवाजी महाराजांचा जय टन मारायला नाही जमणार म्हणून. आणि हे बांधकाम ना म्हणजे बापरे, एकदम किती वर्ष जुने. बॅग दिली मी आता. रायगड किल्ल्याला आलोय. सगळं दुःख आहे. संदेशनी एवढी मस्त पैकी त्याची बॅग कपड्यांची बॅगच आणले. ते अजयनी पण आणले, मी उचललेली. नंतर मग विराज आता उचलतोय आणि येतोय. मी पुढे आलोय. अजय आणि सार्थक पुढे गेले आणि विनायक त्यांच्या पण पुढे. भाऊ मस्त पैकी दुःख झालं इकडे सगळीकडेच. फुल दुःख काय दिसत नाहीये. जवळचं पण नाही जास्त दिसत. हे देवीचं मंदिर आहे ना इकडे. हे बघा, हे महाराजांची इकडे मेन मूर्ती आहे. सगळं दुःख झालंय बघा ना. अरे अरे बापरे, व्लॉगर. हे इकडे आहे ना सेवेचे ठाई, ते वालं. बापरे, मी तिकडे व्हिडिओच नाही काढली माहिती. एवढं जरासा व्हिडिओ काढली, म्हणजे मला तिकडे असं म्हणजे फक्त बघत राहावं असं शांत. हे बघा, मी वरती गडावर मेन जे सदरा त्याला बोलतात काय, मेन जे असतं ना दरबार, तिकडे पण व्हिडिओ नाही काढले. म्हणजे जराशे फोटो काढलेले मी,
ते दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढले, पण असे व्हिडिओ वगैरे काय माहिती, मी फक्त फिरलो वगैरे बस तेवढंच. फोटो जरासे काढले असतील, या मित्रांचे फोटो काढले असतील, फोटो काढले, व्हिडिओ काढलीच नाही मी. डायरेक्ट तिकडे आता कुठे टकमक टोकला चाललो तेव्हाची व्हिडिओ ही. म्हणजे आम्ही जेव्हा तिकडे गेलो ना महाराजांच्या समाधीच्या इकडे, मी तर बापरे, मला काय माहिती, असं वेगळंच वातावरण होतं. असं जाम त्रास होतो. त्रास म्हणजे असं वाटतं अरे यार काय बेस्ट होते, आणि आपण तिकडे म्हणजे तिकडून किती मावळे वगैरे सगळे गेले असणार, आणि आम्ही आता तिकडे उभे. खूप, आणि किती किती लोकांनी असं त्यांचं बलिदान दिलंय स्वराज्यासाठी, आणि आम्ही तिकडून जातो. काय वाचवतोय पावसापासून काय माहिती. पाऊस पडायला लागला. पण धुकं केवढं आलं बघ समोर. हा, धुकंच आहे सगळं. विजिबिलिटी एकदम 0. हे हे देवी पण बेस्ट आहेत. सार्थक एकदम ॲटिट्यूड स्टाईल मस्त आहे देवीचं, मस्त आहे ना. तेच बोलतोय मी. आता काय झालं माहितीये का, आम्ही इकडून खाली निघालेलो, उतरायला चालू झालेलो का, कारण की तो मयुरेश आहे ना, तो जाम नाही मला जायचं, पाय दुखायला लागले, हे तेव्हा चालू झालं त्याचं. मग फुल निघालेलोच. मी सांगत होतो चला चला, कधी येणार मग परत, ऐकायलाच तयार नव्हते. तर मग जरा 2-3 लोकांना अजून जायचं होतं, मग ते बोलले अरे जाऊया आपण. तर मग थांबलो आम्ही, जरा विचार केला, त्याला विचारलं तुला यायचं आहे का, नाही त्याला तिकडेच बसवलं, आणि आम्ही जात होतो. मग आला तो पाठून चालत चालत आमच्या बरोबर. नाही स्कॅम मस्त, म्हणजे काय दिसत नाहीये ते मला माहिती आहे. आम्ही एकतर किती वेळ शोधत बसलेलो कुठून, एकतर धुकं होतं ना, तर समजत नव्हतं की टकमक टोकला कसं जायचं. त्याच्यात ह्याची नाटके झाली, चला चला घरी चला. तर मग जेव्हा आम्ही जायला लागलो तेव्हा फुल धुकंच आहे एकदम, आणि पाऊस पण पडतोय, तर एकदम रिस्की असतं ते. वारा तर फुल जोरात चालू आहे. तुला थांबायचं थांब. हे बघ, अरे खरं थांब. तो आला पाठून, मी बोललो तुला थांबायला, थांब गपचूप. तो थांबला. मग इकडे आम्ही इकडे हे डायरेक्ट स्किप केलं. ह्याच्या आधी पण खूप रस्ता आहे, तो रिस्की रस्ता आहे. आणि नंतर बघतोय छोटे मुलं उड्या मारत मारत चालले. बोलले चल आता, हे यांची जाम नाटके होती, जाम हळूहळू चालत होते. या साईडनी चल. हे बघ, सराकला दिसणार पण नाही समोर कुठे गायब झाला तो. फक्त पाय सटकू देऊ नका, लागलं ना उगाच जास्त वर जाईल. मयुरेश थांबलाय काय? थांबलाय, चल. किती जोरात हवा चालू आहे फुल. हा, आणि एवढा पाऊस बिऊस पडतोय, त्यात मी व्हिडिओ काढतोय. कोणीच मोबाईल नाही काढला येड्या लोकांनी. त्यांचे मोबाईल वॉटरप्रूफ पण असतील काय माहिती. माझा एकतर लॅग होतोय, अडकतोय मोबाईल, आणि मी त्यात व्हिडिओ काढतोय. कधीपासून पूर्ण स्टार्टिंग पासून चालू आहे ती व्हिडिओ, आता चालूच आहे. चल तू. हा, फुल हे बघ, पाऊस बघ किती जोरात आहे, तरी व्हिडिओ काढतोय. थांबला तिकडे. हो उतरी रुके. हा, पुढे जाऊ नका, धोका आहे. राहू दे, करायचंय. आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय तिकडे. पुढे जर असं हे नको, पुढे ते एकदम जरा जास्त ओव्हर होतं, एवढं पण मस्ती नको करायला, म्हणून आम्ही इथेच थांबलो. हवा जोरात यायला लागले. अरे हा ना, मैं वही बोल, उसको देख रहा है, वही आया देख. आता 2 सेकंड आगे की. हां, पाऊस आला. पाण्यात अख्खा मोबाईल पकडून. पाणी इकडे पडलं. हे कोणाचा टी शर्ट आहे काय? अरे काय काय तू का असणार भाई.
त्याच्या आतमध्ये चटणी सुकी असेल. मी सुका आहे. हे कमी झालं ना. पाऊस पडतोय नुसता. या ना सगळे एकत्र येतात नाही तेव्हा बोलवतोय एवढा पाठी काहीतरी चालू आहे त्यांचं. मत निकल. मी आऊ का गे काय बोलत नाही, फक्त कॅमेरा फिरवतोय. We tried नाही. We achieved. We are in We tried. ती मीम आहे ना अशी ओम अशी वाली. राहिला तेव्हा जरासं क्लिअर झालेलं. येते येते. अरे सगळ्यांचं येते. ए विनय अरे कुठे दत्त, आहे? एवढं हा, इथं चाललं लागेल. हा चला खाली टाकू आहे. 1 सेकंद हा ठेव ना. हा काढ मोबाईलला कसा पण चला स्टार्टिंग पासून ते धुकं बाजूला झालं तर मग सगळ्यांना व्ह्यू दिसला. हे माझा फोन दे, माझा फोन दे. तेव्हा हे आधी दिसत नव्हतं एवढं. ओम नमो असं करतात. असं करतात. हे लेडीज अंकलला फोटो काढायचा होता. मी तर नाही काढला असं. असं पाऊस हा. आणि एक आम्ही जाणार होतो रायगडला, तेव्हा बोललो अरे मी आत्ताच जाऊन आलो. रायगडला नाही, इकडे कोकणात एक थेंब पाऊस नाही रे, एक थेंब पाऊस नाही. एक मित्र आहे काका, तो बोलतो एक थेंब पाऊस नाहीये, तुम्ही काय जाल आता, पावसाळ्यात जायला पाहिजे होतं. तर मग आम्ही अशीच व्हिडिओ बनवली त्याला. पाऊस नाही एक थेंब पाऊस आहे यार. ते दाखव ना, ते दाखव ना. एक थेंब पाऊस नाही. अरे ते दाखव ना. अरे हा दाखवलं ना. टकमक टोक. पाऊस येतो. फोटो तरी काढ त्याचा. खूप पाऊस मिळाला आम्हाला. एवढं बापरे. बापरे, पाऊस नाही बोलून पूर्ण. आणि आहे ना जागेवर असे धबधबे व्हायला लागले ना, कारण की एवढं पाऊस होता. शिड्या आहेत चढायच्या. आम्ही आता उतरायला स्टार्ट झालेलो, तिकडून आलो परत. पाऊस बघा. आणि एवढ्या पावसात मी मोबाईल काढतोय माझा स्कॅन. किंवा अडकायला लागली व्हिडिओ. चल ना. हे बघ माझा अडकायला लागला रे. तेव्हा मोबाईल अडकायला लागला. आपल्याला मेन गेटचा पण हे इकडे आहे ना, मेन जो गेट होता त्याच्या इकडे पाणी भरलंय बघा. खाली पूर्ण पाणी भरलं मध्ये. तेव्हा हे असं बोलले ना कर, आम्ही आधी होतो. पाऊस बापरे काय, नुसते धबधबे. किती ते पाणी. बापरे. आणि किती फोर्स असतो तो, एकदम डेंजर वाला. एक सरकला की गेली पेटी डायरेक्ट. फोर्स मध्ये आणि पाणी पुढे. आणि ती सगळी माती वगैरे घेऊन सगळं. काय झालं माहितीये का, त्याच्या पुढे असं धबधबा होता आणि सगळे जात होते. मी पण बोललो की जाऊया त्याच्यातूनच. तर ते एवढी माती वगैरे असते ना त्यात, तर दगड पण येतात. माझ्या खांद्यावरच पडला दगड. नशीब तो खांद्यावर पडला दगड. डोक्यात विकत पडला असं झालं असतं. हे बघ इकडे हे वरतून पाणी पडतंय ना, मस्तपैकी चाललेत सगळे लोक. आणि एवढ्या पाण्यात मी मोबाईल वापरतोय मस्त. असा त्या पॉन्चोच्या आतमध्ये ठेवला आता सध्या.
नुसतं चेहऱ्याच्या इकडे ठेवलाय. एवढ्या पावसात व्हिडिओ काढतोय आणि हे बघा, हे फोर्स मध्ये पडत असतं, वरतून दगड बिगड पण येतात त्या पाण्यात. खांद्यावरच पडलेलं आपलं. विराज एवढ्या पाण्यात व्हिडिओ काढतोय, बापरे. हे बघ, आता क्लिअर, जरा खाली आलो ना, जरा क्लिअर क्लिअर वाटायला लागलं. तो असं अडकायला लागला मोबाईल, आता चार्जिंग कमी असेल. तरी काय व्ह्यू आहे बघा ना, तो टकमक टोक. तिकडे होतो आम्ही. हे बघ, हे बघ, काका दमले, हो काका दमले. यांना आता स्विमिंग पूलला नाही जायचं इकडून. एक्सपर्ट बोलतोय, एक्सपर्ट. एक्सपर्ट टकमक टोकला बघितलं. टकमक टोकला तोच होता. नाही, खाली उतरायला स्टार्ट झालेला. पाय दुखला झाला. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच सांगा. तुम्ही इथपर्यंत बघितलंय तर मग काहीतरी आवडलं असेल, नाही तर मग नाही आवडलं तेही कमेंट्स मध्ये सांगा. तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.